हाय फ्रेंड्स. आज आपण मराठी व्याकरणामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं प्रकरण बघणार आहे, ज्याचं नाव आहे भाषा, लिपी आणि व्याकरण. बघा, हे प्रकरण परीक्षेदृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. या प्रकरणाला तुम्ही जर कधी चांगल्या प्रकारे ॲनालिसिस केलं असेल, तर MPSC असो किंवा इतर कोणत्याही परीक्षा असो महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या, त्यामध्ये नेहमी या प्रकरणाच्या ज्या 3 टर्म आपण घेतो, त्या तिन्ही टर्मवर नेहमी प्रश्न आलेला आहे. म्हणून या तिन्ही टर्म परीक्षेदृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. बघा, यामध्ये आपण कोणत्या 3 टर्म शिकणार आहे, ज्यामध्ये एक आहे भाषा, दुसरी काय आहे लिपी आणि तिसरं काय आहे व्याकरण. यामध्ये बघा, परीक्षेमध्ये प्रश्न कशा स्वरूपात लिहिलेले आहेत. तर यामध्ये पहिला प्रश्न त्यांनी असा विचारलेला आहे, की भाषा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे किंवा कोणत्या धातूपासून आला आहे, ज्याचा अर्थ काय होतो यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. पुढे त्यांनी विचारलेलं आहे, की भाषेची व्याख्या काय? त्यानंतर त्यांनी विचारलं भाषेचे कौशल्य एकूण किती आणि कोणते? त्यानंतर भाषेच्या पायऱ्या किती आणि कोणत्या? सोबतच मराठी भाषेचा पहिला पुरावा किंवा शिलालेख कुठे सापडला आणि नाव कोणतं होतं ते, त्यामध्ये सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो. पुढे त्यांनी जर कधी म्हटलं तर भाषेचे प्रकार सुद्धा, असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यानंतर मराठी भाषेची जननी किंवा मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेतून झालेला आहे यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो. सोबतच दुसऱ्या टर्ममध्ये जर कधी लक्षात घेतलं तुम्ही तर लिपी हा शब्द कुठून आलेला आहे, कोणत्या भाषेतून आलेला आहे. त्यानंतर मराठीची लिपी कोणती आहे, त्या लिपीचे वैशिष्ट्य कोणते आहेत आणि ती लिपी आणखी इतर कोणत्या भाषांची आहे यावर सुद्धा परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न आलेला आहे. आणि व्याकरणावर सुद्धा काय आलेलं आहे, व्याकरणावर सुद्धा व्याकरणाच्या व्याख्या यावर नेहमी प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. म्हणून हे प्रकरण परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि तिन्ही प्रकरणामध्ये ज्या कोणत्याही संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण येथे परीक्षा दृष्टीने किंवा MPSCच्या दृष्टीने पूर्णपणे शिकण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. तर चला स्टार्ट करूया आपण आजच्या पहिल्या प्रकरणाला, ज्याचं नाव आहे कोणतं, भाषा, लिपी आणि व्याकरण. बघा, आपण येथे 3 टर्म लिहिलेले आहे. नाव काय? भाषा, लिपी आणि व्याकरण. हे तीनही संकल्पना ज्या आहेत त्यांच्या निर्मितीच्या क्रमानुसार मांडण्यात आलेल्या आहे. म्हणजे कसं? तर त्यामध्ये लक्षात घ्या, की पहिले काय निर्माण झाली, तर पहिले भाषा आली. बोलण्यासाठी पहिले काय निर्माण झाली? भाषा. कारण पहिले आपल्याला माहिती आहे, की बोलण्यासाठी कुठलंही साधन नव्हतं. मग बोलण्यासाठी एक साधन निर्माण झालं, ज्याला आपण काय म्हणतो? भाषा. मग भाषा निर्माण झाली. मग भाषेमध्ये काय होतं? ज्ञान होतं. ते ज्ञान जे आहे, ते ज्ञान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचं होतं किंवा ते ज्ञान संग्रहित करायचं होतं. या संग्रहित करण्यासाठी आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी मग त्यानंतर कशाची निर्मिती झाली? लिपीची निर्मिती झाली. मग भाषा पण आली आणि लिपी पण आली. लक्षात घ्या, भाषा पण आली आणि लिपी पण आली. मग नंतर प्रॉब्लेम काय झाला? बोलणारा व्यक्ती आपल्याच मतानं भाषा बोलायला लागला आणि लिहिणारा व्यक्ती आपल्याच मतानं काय लागला? लिहायला लागला. म्हणजे दोघांमध्ये काय निर्माण झाल्या? काही चुका किंवा काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले. म्हणजे जसं कसं? बघा, यामध्ये आपण उदाहरणादाखल घेऊ शकतो. उदाहरणार्थ एक शब्द आहे, तो म्हणजे जग. जग हा शब्द आहे. मग हा शब्द उच्चारायचा कसा? जग उच्चारायचा की जग उच्चारायचा? प्रॉब्लेम आहे, मान्य आहे तुम्हाला. याचा उच्चार तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक जग म्हणून करू शकता आणि एक जग म्हणून करू शकता. पण ज्याला हा उच्चार, ज्या उच्चाराने त्याला घ्यायचा आहे किंवा ज्या अर्थाने त्याला घ्यायचा आहे, त्या हिशोबाने त्याचा उच्चार आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला विश्व म्हणायचं असेल, काय म्हणायचं असेल? विश्व जर कधी म्हणायचं असेल, तर तुम्हाला त्याला जग नाही म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? जग म्हणावं लागेल. बघा, उच्चाराचा प्रॉब्लेम आहे. एकच शब्द उच्चार किती? आता जर तुम्हाला त्याच जग या शब्दाला तुम्हाला जर कधी म्हणायचं आहे, की जिवंत राहा. कोणता अर्थ घ्यायचा आहे? जिवंत राहा. असा जर कधी अर्थ घ्यायचा आहे, तर हा अर्थ घेण्यासाठी लक्षात घ्या, तुम्हाला काय लक्षात घेणे आहे, की त्याला तुम्हाला आता जग नाही म्हणावं लागेल. आता काय म्हणावं लागेल? जग म्हणावं लागेल. म्हणजे शब्द किती? एकच. आणि उच्चार किती? उच्चार किती? याचे 2 अर्थ. म्हणजे किती? कशाचा प्रॉब्लेम झाला? उच्चाराचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे उच्चाराचाच प्रॉब्लेम म्हणजे कशाचा प्रॉब्लेम झाला? तर भाषेचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे बघा, बोलणारा व्यक्ती, मी काय म्हटलं, बोलणारा व्यक्ती आपल्याच मतानं भाषा बोलायला लागला. मग या शब्दामध्ये प्रॉब्लेम झाला. पुढे काय? लिपी. लिहिणारा व्यक्ती काय करायला लागला? आपल्याच मतानं लिहायला लागला. म्हणजे उदाहरणार्थ शब्द उच्चार एकच, परंतु 2 शब्द. उदाहरणार्थ एक आहे दिन आणि सोबत दुसरा काय आहे? दिन. बघा, आता बोलणाऱ्याला म्हणायचं काय किंवा लिहिणाऱ्याला म्हणायचं काय, हा शब्द खूप महत्वाचा आहे. बघा, याला सुद्धा काय म्हणणार आपण? दिन म्हणणार. याला सुद्धा काय म्हणणार? दिन म्हणणार. पण आता लिहिणाऱ्याला काय लिहायचं आहे? गरीब म्हणून लिहायचं आहे की दिवस म्हणून लिहायचं आहे? म्हणजे कशाचा प्रॉब्लेम झाला? लिहिण्याचा प्रॉब्लेम किंवा लिपीचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे याचा अर्थ, त्याला जर कधी, लक्षात घ्या, त्याला जर कधी दिवस म्हणायचा आहे आणि त्याने जर कधी हा दिन लिहिला तर चुकेल. आणि त्याला जर कधी म्हणायचं आहे की गरीब म्हणायचं आणि तेव्हा जर त्याने हा दिन लिहिला, लहान दिन लिहिला, तर काय होईल? प्रॉब्लेम होईल. मान्य आहे? म्हणजे हे लिपीमध्ये सुद्धा काय निर्माण झाले? नंतर दोष निर्माण झाले. म्हणजे भाषा पण आली, चांगलं झालं. लिपी पण आली, चांगलं झालं. पण प्रॉब्लेम काय झाला? नंतर त्याच्यामध्ये काही नियम नसल्यामुळे बोलणारा व्यक्ती काय करायला लागला? आपल्याच मतानं बोलायला लागला. लिहिणारा व्यक्ती आपल्याच मतानं काय करायला लागला? लिहायला लागला. म्हणजे आपल्याला एकंदरीत असं म्हणता येईल, की भाषा आणि लिपीमध्ये काय होते? दोघांमध्ये काय होते? दोष होते. दोघांमध्ये काय होते? दोष होते. मग या दोघांमधलेही दोष दूर करण्यासाठी सर्वात शेवटी काय निर्माण झालं? व्याकरण निर्माण झालं. काय निर्माण झालं? व्याकरण. मग व्याकरणाने काय केलं? व्याकरण म्हणजे काय? एकंदरीत आपल्याला माहिती आहे, की नियम. व्याकरण म्हणजे काय? एकंदरीत काय? नियम. मग हे नियम कोणाचे होते? हे नियम होते भाषेचे आणि लिपीचे. म्हणजे एखादा शब्द उच्चारायचा आहे, तुम्हाला कोणता अर्थ पाहिजे त्यानुसार त्याला उच्चारणे. म्हणजे जर तुम्हाला जग हा शब्द जर कधी जिवंत राहा या शब्दानं जर कधी म्हणायचं असेल, तर तुम्ही त्याचा उच्चार काय करणार? जग करणार. जग. म्हणजे हा झाला एक नियम सांगितला त्यांनी. म्हणजे आपल्याला त्याचा उच्चार कसा
कसा करायला सांगितला, दंत तालव्य करायला सांगितला. आणि जर त्याच जग या शब्दाचा उच्चार जर तुम्हाला विश्व पाहिजे असेल तर याच जग या शब्दाला तुम्हाला आता काय म्हणायला सांगतात, ते जग म्हणायला सांगतात. मग हा जो नियम आहे, हा नियम कोणी सांगितला आपल्याला, हा नियम सांगितला व्याकरणाने. सोबतच पुढे गेल्यानंतर बघा, लिपीचा नियम सुद्धा आपल्याला काय सांगितला, व्याकरणाने सांगितला. आपण काय म्हटलं की लिपीमध्ये काय होते, दोष होते. लिहिणारा व्यक्ती काय करायला लागला होता, म्हटलं आपल्याच मताने लिहायला लागला होता. मग यामध्ये जे दोष होते, जसं आता जर कधी म्हटलं की या पहिल्या शब्दाचा अर्थ काय आहे, तो पहिला दिन जो आहे, जो लहान दिन आहे, रसव जो दिन आहे, त्याचा अर्थ होतो दिवस. त्याचा अर्थ काय होतो, दिवस. म्हणजे लिहिणाऱ्याला काय लिहायचं आहे, म्हणजे त्याला जर कधी दिवस या शब्दाचा अर्थ जर कधी पाहिजे, तर त्याने कोणता दिन लिहावा, पहिला दिन लिहावा. आणि जर त्याला गरीब म्हणून अर्थ पाहिजे, कोणता अर्थ पाहिजे, गरीब म्हणून जर कधी अर्थ पाहिजे, त्याने कोणता दिन लिहावा, दुसरा दीर्घ दिन लिहावा. ठीक आहे. मग हे सुद्धा नियम कोणी सांगितले आपल्याला, हे नियम सांगितले व्याकरणाने. म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या की सर्व जे काही प्रॉब्लेम्स होते भाषा आणि लिपीमध्ये, ते सर्व भाषा आणि लिपीमधले असणारे जे दोष आहेत, ते दोष दूर करण्यासाठी सर्वात शेवटी काय निर्माण झालं, व्याकरण निर्माण झालं. तर अशा या 3 संकल्पना ज्या आहेत ना, त्या आपल्याला निर्मितीच्या क्रमानुसार आलेल्या आहेत. आणि ह्या तिन्ही संकल्पना खास करून ह्या तिन्ही संकल्पनांचे आपल्याला काय करायचं, समजून घ्यायचं आहे. आणि या तिन्ही संकल्पनानंतर आपल्याला प्रॉपर मराठी व्याकरणाचे किंवा मराठी भाषेच्या दृष्टीने आपल्याला त्या बघायच्या आहे. तर चला स्टार्ट करूया एक एक संकल्पना त्यामध्ये. तर बघा, पहिली संकल्पना कोणती आहे त्यामध्ये, पहिली संकल्पना आहे ती म्हणजे कोणती, भाषा. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, भाषा म्हणजे काय. तर पहिले त्यामध्ये क्लिअर करायचं, एक एक टर्म मी त्यामध्ये क्लिअर करणार. ठीक आहे. तर भाषा हा जो शब्द आहे, पहिले लक्षात घ्या की भाषा हा जो शब्द आहे, हा शब्द, ठीक आहे, भाषा हा शब्द भाष या धातूपासून आलेला. कोणत्या धातूपासून, भाष या धातूपासून आलेला आहे. शब्द लक्षात ठेवायचा, भाष या धातूपासून आलेला आहे. ठीक आहे. हा जो धातू आहे, संस्कृत मधील धातू आहे. कुठला धातू आहे, संस्कृत भाषेतील धातू आहे. एक हा टर्म सुद्धा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. पुन्हा सांगत आहे बघा, भाषा हा जो शब्द आहे, तो संस्कृत मधील भाष या धातूपासून आलेला आहे. ठीक आहे. हा धातू वेगळा, संस्कृतचा धातू म्हणजे भाषेचा धातू वेगळा आणि विज्ञानाचा धातू वेगळा. ठीक आहे. मराठीमध्ये जो काही धातू वापरला जातो ती एक संकल्पना वेगळी आहे. त्यावरचा मी एक व्हिडिओ लेक्चर बनवलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही त्यामध्ये बघून घ्या. त्यामध्ये मी तुम्हाला धातू म्हणजे काय, धातू साधित म्हणजे काय, किंवा कृदंत म्हणजे काय, आणि त्यानंतर क्रियापद म्हणजे काय, तिन्ही संकल्पना मी त्यामध्ये तुम्हाला समजून सांगितलेल्या आहे. ठीक आहे. तर ते काय, आता मी ते तुम्हाला समजून सांगणार नाही, ओव्हरऑल तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बघा, भाषा हा जो शब्द आहे, भाषा हा शब्द संस्कृत मधील भाषा धातूपासून आला आहे, ज्याचा अर्थ म्हणजे कशाचा अर्थ, भाषा धातूचा अर्थ काय होतो, बोलणे असा होतो. काय होतो, बोलणे असा होतो. तर साहजिक आहे की भाषा धातूचा अर्थ बोलणे होणे काही चूक नाही आहे. कारण आपल्याला लक्षात घ्या की इथे आपल्याला एवढं माहित आहे की आपण भाषेच्या माध्यमातून काय करतो, आपण बोलतोच. मग सरळ सरळ तुम्हाला लक्षात घ्यायचं की एकंदरीत भाषा शब्दाचा अर्थ किंवा भाषा धातूचा अर्थ काय होतो, बोलणे असा होतो. मग मराठीमध्ये फक्त भाषाच धातूचा अर्थ बोलणे होत नाही, तर त्याच्यासोबत आणखी काही संकल्पना आहेत, त्यांचा अर्थ सुद्धा बोलणे होतो. तर त्या संकल्पना तुम्हाला समजून घेणे किंवा लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. मग यामध्ये लक्षात घ्या की एक टर्म कोणती आहे, ती म्हणजे भाष. भाषेचा अर्थ काय होतो, बोलणे होतो. दुसरी टर्म मराठीमध्ये आहे ती म्हणजे वचन. वचनचा अर्थ सुद्धा काय होतो, बोलणेच होतो. ठीक आहे. आणि तिसरी टर्म मराठी व्याकरणामध्ये आहे ती म्हणजे कोणती, तर गद्य. गद्याचा अर्थ सुद्धा काय होतो, बोलणे होतं. सांगतो मी तुम्हाला ओव्हरऑल लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे. या तिघांचेही अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचे. तिघांचे अर्थ काय होणार आहे, बोलणं. कारण परीक्षेमध्ये प्रश्न येणार की खालीलपैकी कोणत्या शब्दांचा अर्थ बोलणे असा होतो. तर 3 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यामध्ये एक काय राहणार आहे, भाष, दुसरा काय राहणार आहे, वचन, तिसरा काय राहणार आहे, गद्य. भाषचा तर साहजिकच आहे, कारण भाषा ही शब्द म्हणजे काय, तर आपले मत, विचार, अनुभव आणि भावना व्यक्त करणे. आणि जे आपण आपले मत, विचार, अनुभव आणि भावना व्यक्त करतो ते कशा स्वरूपात व्यक्त करतो, बोलण्याच्या स्वरूपानेच व्यक्त करतो. म्हणून भाषा शब्दाचा अर्थ बोलणे होणे म्हणजे काही वेगळं नाही किंवा चुकीचं नाही, ते योग्य वाटते आपल्याला. ठीक आहे. पुढे लक्षात घ्या, वचन. वचन म्हणजे काय, ओव्हरऑल मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. नामाच्या ठिकाणी एखादी वस्तू एक आहे की अनेक. व्याख्या काय वचनाची, नामाच्या ठिकाणी एखादी वस्तू एक आहे की अनेक हे सांगण्याचा जो गुणधर्म असतो त्याला काय म्हणतो, वचन. मग आता जर कधी मी तुम्हाला म्हटलं सांगा एक वचन आहे की अनेक वचन, जमेल का, नाही सांगता येणार. वचन तसं सांगता येत नाही. का सांगता येत नाही, बघा, जोपर्यंत मी बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला वचन डिक्लेअर करता येणार नाही. वचन हे बोलण्याच्या स्वरूपातच डिक्लेअर करता येते. उदाहरणार्थ जर कधी मी तुम्हाला म्हणत आहे की मी मराठी व्याकरण शिकत आहे. बघा, मी काय म्हटलेलं आता म्हटलेलं आहे मी मराठी व्याकरण शिकत आहे. आणि आता जर तुम्हाला म्हटलं की या वाक्यामध्ये वचन कोणतं आहे, तर आता तुम्ही नक्की वचन काढू शकाल की या वाक्यामध्ये बोलणारा व्यक्ती हा एकच आहे, कारण त्याने वापरला का, त्यासाठी मी वापरलेला आहे. म्हणून तुम्ही सांगू शकाल की काय त्याच्यामध्ये एक वचन आहे. जर त्याच ऐवजी मी जर कधी म्हटलं की आम्ही मराठी व्याकरण शिकत आहेत, आता काय वापरलं, आम्ही वापरलं. आता तुम्ही सांगू शकता की या वाक्यामध्ये कोणतं वचन वापरलेलं आहे, अनेक वचन वापरलेलं आहे. मग लक्षात घ्या की या दोन्ही वाक्यामध्ये तुम्ही जे वचन सांगू शकले ते कशामुळे सांगू शकले, बोलल्यामुळं. कशामुळे सांगू शकले, बोलल्यामुळं. जर एखादा व्यक्ती बोललाच नसता तर तो मी म्हणत आहे की आम्ही म्हणत आहे, तर तोपर्यंत तुम्हाला वचन कधीही सांगता आलं नसतं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की
वचनी जी संकल्पना आहे ते सुद्धा बोलण्यावर आधारित आहे. जेव्हा एखादा व्यक्ती बोलेल तेव्हा जर कधी तो मीच्या स्वरूपात बोलत असेल तर ते राहणार एकवचन आणि जर तो व्यक्ती आम्हीच्या स्वरूपात जर कधी बोलत असेल तर तो काय राहणार अनेकवचन. म्हणजे वचनी संकल्पना सुद्धा कोणत्या टर्मवर आधारित आहे त्याचा अर्थ सुद्धा काय होणार आहे बोलणेच होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे गद्य. गद्य आपल्याला माहिती आहे मराठीचे कोणतेही जर कधी हे असलं तर ते 2 भागामध्ये विभागले जाते. त्यामध्ये एक काय घेणार आपण पद्य घेणार आणि एक काय घेणार आपण गद्य घेणार. पद्य ओव्हरऑल तुम्हाला माहिती आहे पद्य म्हणजे काय कविता ज्याच्यामध्ये काय असते लयबद्धता असते. ठीक आहे. तर त्याला बाजूला ठेवा. आता गद्यामध्ये लक्षात घ्या. गद्यामध्ये काही लयबद्धता नसते. गद्यामध्ये काय केली असते एक प्रकारे कथा किंवा बोलणाऱ्या व्यक्तीचा विचार मांडलेला असतो. मान्य आहे. मग हा जो विचार असतो ना बोलणाऱ्या व्यक्तीचा विचार किंवा कथा जी असते ती कशा स्वरूपात मांडली असते बोलण्याच्या स्वरूपात. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्याचा तो विचार आहे ना त्याचा तो विचार तो न बोलता लेखी स्वरूपात त्याने तिथे ठेवलेला आहे. मान्य आहे लेखी स्वरूपात. जसं उदाहरणार्थ जर सांगायचं झालं मला इथे तर मी तुम्हाला एक सांगेल की बघा की कोणत्या तरी वर्गामध्ये आपल्याला एक स्मशानातील सोने नावाचं एक प्रकरण होतं जी एक कथा होती खूप चांगली की ज्यामध्ये काय करत होता एक व्यक्ती अर्ध्यारात्री उठायचा तो स्मशानात जायचा आणि तिथे काय करायचा तो स्मशानामध्ये जे काही प्रेत जळत होते त्या प्रेतामधली राख काढून त्याच्यामधलं सोनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. मग ही कल्पना जी त्या लेखकाने व्यक्त केली तर ती कल्पना त्याने बोलण्याच्या स्वरूपातच एकंदरीत व्यक्त केली पण ती लिहिली त्याने. मान्य आहे. मग त्या गद्याचा अर्थ म्हणजेच काय तरी एक तर एकंदरीत तुमच्यासमोर लिहून सांगणे किंवा तीच कथा तुमच्यासमोर बोलून सांगणे. काही वेगळं आहे का नाही आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या की गद्य हे सुद्धा काय असते ती कथा असल्यामुळे ते सुद्धा कशा स्वरूपात असते बोलण्याच्या स्वरूपातच असते. म्हणून लक्षात घ्या की भाष त्यानंतर वचन आणि गद्य या तिन्ही शब्दांचा अर्थ काय होतो बोलणे होतो. मग परीक्षेमध्ये प्रश्न येईल फक्त एकच शब्द नाही. नाहीतर तुम्हाला जर कधी म्हटलं की हे तर तुमच्या लक्षात राहणार की भाषा हा शब्द संस्कृतमधील भाषा धातूपासून आलेला आहे ज्याचा अर्थ काय होतो बोलणे होतो. मग फक्त भाषाच शब्दाचा अर्थ बोलणे होत नाही तर मराठीमध्ये आणखी 2 टर्म आहे 2 संकल्पना आहे. एक आहे वचन आणि दुसरा आहे गद्य. यांचा अर्थ सुद्धा काय होतो बोलणे असा होतो. तर ही एक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची. ठीक आहे. तर नेक्स्ट पुढे जाऊ आता आपण. ठीक आहे ना. तर तुम्हाला एवढी जर काही टर्म समजले असेल तर आता आपण लक्षात घेऊ भाषेची व्याख्या. ठीक आहे. तर भाषा भाषा शब्दाचा अर्थ आपण काय म्हटलेला बोलणे म्हटलेला आहे. मग यावरूनच मी तुम्हाला काय म्हटलं की आपण बोलण्याच्या स्वरूपातच भाषा व्यक्त करतो याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही साधन नाही आहे ओव्हरऑल जर कधी बघितलं तर. मग इथे भाषेची व्याख्या काय तर भाषा म्हणजे काय तर आपले मत विचार अनुभव आणि भावना व्यक्त करणे. भावना व्यक्त करण्याचे साधन याला काय म्हणतात भाषा असं म्हणतात. ठीक आहे. लक्षात घ्या यामध्ये बघा आपले मत विचार अनुभव आणि भावना आपण कशा स्वरूपात व्यक्त करणार बोलण्याच्या स्वरूपात व्यक्त करणार. म्हणून भाषा शब्दाचा अर्थ बोलणे होणे म्हणजे काही वेगळं नाही आहे. पण तुम्हाला व्याख्या लक्षात ठेवायची. भाषेची व्याख्या काय राहणार आहे आपले मत विचार अनुभव आणि भावना व्यक्त करण्याचे साधन याला काय म्हणणार आपण भाषा असं म्हणणार आहे. व्याख्या हीच परीक्षेमध्ये येते. याच्या व्यतिरिक्त कुठलीही व्याख्या आजपर्यंत परीक्षेमध्ये आली नाही. एमपीएससीने सुद्धा हेच व्याख्या परीक्षेमध्ये विचारलेली आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल लक्षात ठेवायचं पुन्हा सांगत आहे भाषेची व्याख्या काय करणार आपण आपले मत विचार अनुभव आणि भावना व्यक्त करण्याचे साधन याला काय म्हणणार आपण भाषा असं म्हणणार. ठीक आहे. तर एवढं जर कधी कळलं तर आपण आता पुढे जाऊ. नेक्स्ट जर कधी लक्षात घेतलं तर पहिला टर्म आपण हे संपवले. ठीक आहे. एक बघितला भाषा हा शब्द कुठून आलेला आहे. दुसरी बघितलं आपण भाषेची व्याख्या. आता लक्षात घ्या की आणखी यामध्ये एक टर्म आहे ती म्हणजे कोणती भाषेचे कौशल्य. कोणती टर्म आहे एक लक्षात घ्या आता भाषेची कौशल्य एक संकल्पना आहे. आता मराठी एमपीएससीने प्रश्न सुद्धा विचारलेले आहे की भाषेचे कौशल्य एकूण किती आणि भाषेच्या पायऱ्या सुद्धा एकूण किती आणि कोणत्या. तर त्या दोन्ही टर्म मी तुम्हाला एकंदरीत इथेच ओव्हरऑल समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा एक आहे ते म्हणजे भाषेचे कौशल्य. लक्षात घ्या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. भाषेचे कौशल्य आणि दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे कोणती तर भाषेच्या पायऱ्या. ठीक आहे. भाषेच्या पायऱ्या ह्या दोन्ही संकल्पना तुम्हाला समजून घ्यायच्या. ठीक आहे ना. बघा मराठी व्याकरणामध्ये लक्षात घ्या मराठी व्याकरणामध्ये भाषेचे कौशल्य किती आहेत तर भाषेची कौशल्य आहेत एकूण 4 आणि मराठी व्याकरणामध्ये भाषेच्या पायऱ्या किती आहेत एकूण 5. आता आपण त्या दोघांनाही तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायचा आणि शब्द लक्षात ठेवायचा आहे. वाचताना लक्षात ठेवायचं तुम्हाला की भाषेचे कौशल्य तुम्ही वाचत आहे की भाषेच्या पायऱ्या वाचत आहे. साधारणतः सर्वजण भाषेच्या कौशल्य लक्षात ठेवतात आणि 4च लक्षात ठेवतात. ठीक आहे. असं नाहीये. आणि लक्षात घ्यायचं पायऱ्या वेगळा आहे आणि कौशल्य हे प्रकार वेगळा आहे. पहिले येऊ आपण भाषेच्या कौशल्याकडे. ही संकल्पना पहिले आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. भाषेचे कौशल्य कशाला म्हणणार म्हणजे एखादा व्यक्ती भाषा ज्या क्रमाने शिकतो तो क्रम जो असतो तो क्रम सांगणे म्हणजे एकंदरीत भाषेचे कौशल्य. ठीक आहे. एखादा व्यक्ती भाषा ज्या क्रमाने शिकतो किंवा ज्या कौशल्याच्या आधारे शिकतो त्यालाच म्हणणार आपण भाषेचे कौशल्य. ते भाषेचे कौशल्य एकूण किती आहेत 4 आहे. त्यामध्ये लक्षात घ्या पहिलं कौशल्य आहे ते म्हणजे श्रवण. कोणतं आहे श्रवण. ठीक आहे. दुसरं कौशल्य आहे त्यामध्ये भाषण. ठीक आहे. भाषण. तिसरं कौशल्य आहे त्यामध्ये लक्षात घ्या वाचन आणि चौथं कौशल्य आहे त्यामध्ये लेखन. कोणतं आहे लेखन. असे एकूण 4 कौशल्य भाषेचे आहेत. ठीक आहे. लक्षात घ्या किती कौशल्य भाषेचे आहेत म्हटलं आपण 4 कौशल्य.
त्यामध्ये पहिलं कौशल्य कोणतं आहे? श्रवण. त्यानंतर कोणतं आहे? भाषण. त्यानंतर कोणतं आहे? वाचन. आणि त्यानंतर कोणतं आहे? लेखन. परीक्षेमध्ये प्रश्न येणार खालीलपैकी भाषेचे कौशल्य कोणते? तर चारही कौशल्य लक्षात ठेवायचं. असा एक प्रश्न येणार भाषेचे एकूण कौशल्य किती? याचा सुद्धा प्रश्न येणार, लक्षात ठेवायचा 4. आणि दुसरा आणखी एक प्रश्न कसा येणार की भाषेचे कौशल्य चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने मांडा. ठीक आहे. आता या स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भाषेचे कौशल्य एकूण 4 आहे. भाषेचे कौशल्य एकूण किती आहे? 4 आहे. ठीक आहे. म्हणजे कोणताही व्यक्ती या भाषेच्या 4 कौशल्याच्या आधारेच काय शिकतो? भाषा शिकतो. आणि या 4 कौशल्याच्या चढत्या क्रमानेच शिकतो ती भाषा. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भाषेचे कौशल्य एकूण किती आहे? 4. त्यामध्ये बघा श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन ही एकूण भाषेची 4 कौशल्य आहे. आणि या चारही कौशल्याचा आपल्याला काय विचारतात? अर्थ सुद्धा मराठीमध्ये विचारतात. श्रवणचा अर्थ काय होणार? श्रवणचा अर्थ होणार ऐकणे. काय होणार? ऐकणे होणार. भाषणचा अर्थ काय होणार? तर भाषणचा अर्थ होणार बोलणे. ठीक आहे. वाचनचा अर्थ होणार वाचणे. वाचनचा अर्थ काय होणार? वाचणे. आणि लेखनचा अर्थ काय होणार? लेखनचा अर्थ होणार लिहिणे. ठीक आहे. आणि भाषेचे कौशल्य पुन्हा एकदा सांगता, भाषेचे कौशल्य एकूण किती आहेत? 4. कोणते आहेत? श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. आणि प्रत्येक व्यक्ती काय करत असतो? या भाषेच्या कौशल्याच्या चढत्या क्रमानेच काय करत असतो? भाषा शिकत असतो. म्हणजे पहिले तो व्यक्ती काय करतो? तो भाषा ऐकतोच. पहिले तो व्यक्ती काय करतो? भाषा ऐकतो. म्हणजे पहिले श्रवण करतो, मग काय करतो? ती भाषा तो बोलायला लागतो. ठीक आहे. भाषेचा अर्थ काय होणार? बोलणे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मराठीमध्ये अर्थ लक्षात ठेवायचे. मग तो काय करतो? तो भाषा बोलायला लागतो. बोलल्यानंतर ती भाषा काय करतो? तो वाचायला लागतो. ठीक आहे. आणि वाचल्यानंतर ती भाषा काय करायला लागतो? तो लिहायला लागतो. म्हणजे प्रत्येक लेकरू, प्रत्येक बाळ काय करतो? या भाषेच्या कौशल्याच्या 4 कौशल्या चढत्या क्रमानेच काय करतो? तो भाषा शिकत असतो. असे एकूण भाषेचे 4 कौशल्य मराठी व्याकरणामध्ये आहेत. ठीक आहे. किंवा व्याकरणामध्ये आहेत किंवा प्रत्येक भाषेमध्ये सुद्धा आहेत असं म्हणता येईल आपल्याला. नेक्स्ट आहे भाषेच्या पायऱ्या. भाषेच्या पायऱ्या एकूण किती आहेत? 5 पायऱ्या. लक्षात घ्या आता. 5 पायऱ्या. कौशल्य किती? 4. पायऱ्या किती? 5. ठीक आहे. तर हे चारही कौशल्य जे आहेत ना त्या 4 पायऱ्यांमध्ये येतात. पण एक पायरी तुम्हाला लक्षात घ्यायचा. आता ती कशी मी तुम्हाला सांगत आहे बघा. भाषिणी जी संकल्पना आहे साधारणतः आपण याला औपचारिक संकल्पना म्हणतो. अनौपचारिक संकल्पना ती नाहीये. मला एक म्हणायचं आहे बघा. एक आहे औपचारिक संभाषण आणि एक आहे अनौपचारिक संभाषण. बरोबर आहे. आपण जे घरी बोलतो आई वडिलांसोबत म्हणा, भावांसोबत म्हणा किंवा मित्रपरिवारांसोबत म्हणा, यांच्यासोबत जे आपण बोलतो त्याला आपण अनौपचारिक संभाषण म्हणणार. बरोबर आहे. म्हणजे बोलणे एकमेकांसोबत. ठीक आहे. आणि आपण इथे भाषेचा अर्थ काय घेतला? बोलणेच घेतलेला आहे. आणि दुसरं आहे अनौपचारिक संभाषण. अनौपचारिक संभाषण म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखाद्या वेळेस डायसवर येणे, डायसवरून एखाद्या समोर भाषण देणे. बरोबर आहे. किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन एखाद्यासोबत औपचारिकरित्या बोलणे. हे एक बोलणं त्याला आपण काय म्हणणार? त्याला ओव्हरऑल आपण म्हणणार भाषण. म्हणून लक्षात घ्या की साधारणतः जर कधी लक्षात तुम्ही घेतलं तर समजून घेण्याचा जर कधी प्रयत्न केला तर भाषेची जी संकल्पना आहे आपण औपचारिक बोलण्याला वापरतो. कोणत्या बोलण्याला वापरतो? औपचारिक बोलण्याला वापरतो. आणि अनौपचारिक बोलण्याला आपण ती संकल्पना वापरत नाही. ठीक आहे. म्हणजे आपण जे घरी बोलतो आई वडिलांसोबत ते भाषण आहे का आपण असं म्हणू शकतो का? थोड्या वेळासाठी इथे नाही म्हणू शकत. ठीक आहे. म्हणून हे लक्षात घ्या की एकंदरीत मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की भाषण ही जी संकल्पना आहे, भाषण ही संकल्पना औपचारिक संभाषणाची आहे. आणि पायऱ्या ज्या आहेत ते एकूण 5 आहेत. आणि 5 असल्यामुळे त्यामध्ये एक बोलण्याची जी संकल्पना आहे ती अनौपचारिक संकल्पना फक्त आपल्याला इथे अट करायची आहे. आणि तेही कोणाच्या मधामध्ये? श्रवण आणि भाषणच्या मधामध्ये. आणि श्रवण आणि भाषणच्या मधामध्ये एक संकल्पना ऍड करायची ती म्हणजे कोणती? संभाषण. काय करायची आपल्याला? संभाषण ही संकल्पना ऍड करायची आहे. ठीक आहे. आणि बाकी मग सरळ काय बनतील? 5 पायऱ्या बनतील. ठीक आहे. मग आता पुन्हा सांगत आहे बघा. भाषेच्या पायऱ्या एकूण किती आहेत? 5 आहे. 5 पायऱ्या आहेत. आणि त्या 5 पायऱ्यांचा क्रम कसा राहणार? चढता क्रम. श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेखन. पुन्हा एकदा सांगत आहे भाषेच्या पायऱ्या किती आहेत? 5. ठीक आहे. कोणत्या? श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेखन. आता बरोबर क्लिअर आहे. आता लक्षात घ्या की आता आपण काय म्हणणार की प्रत्येक व्यक्ती काय भाषा शिकतो तर या कौशल्याच्या किंवा पायऱ्यांच्या चढत्या क्रमाने शिकणार आणि औपचारिकपणे सुद्धा बोलणार. मग आता एकंदरीत लक्षात घ्या की कोणतेही जे बाळ असते ते घरूनच भाषा शिकते. बरोबर आहे. आई वडिलांचं अनुकरण करून. मग लक्षात घ्या की तो सुरुवातीला काय करेल की तो भाषा ऐकेल आई वडिलांची. बरोबर आहे. आई वडिलांची भाषा ऐकायला लागला त्यांच्यासोबत थोडंफार काय करायला लागेल? संभाषण करायला लागेल. मग हे औपचारिक की अनौपचारिक? तर अनौपचारिक संभाषण करायला लागेल. मान्य आहे. जर त्याला अनौपचारिक संभाषण करता आलं तो एकंदरीत औपचारिक संभाषणाकडे वळेल. म्हणजे मग नंतर काय करेल? तो भाषण करेल. मान्य आहे. भाषण केल्यानंतर मग तो काय करेल? त्यानंतर तो वाचायला लागेल. आणि वाचायला लागल्यानंतर नंतर काय करेल? तो लिहायला लागेल. तर असे एकूण आपण काय सांगू शकतो? भाषेच्या पायऱ्या सांगू शकतो. आणि भाषेच्या पायऱ्या किती पकडायच्या? तुम्हाला 5 पायऱ्या पकडायच्या. आणि कौशल्य किती पकडायचे? 4 पकडायचे. ठीक आहे. मग पुन्हा सांगत आहे भाषेचे कौशल्य एकूण 4 आहेत. ते कोणते आहेत? श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. आणि भाषेच्या पायऱ्या किती आहेत? भाषेच्या पायऱ्या 5. त्या कोणत्या आहेत? श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेखन. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. एवढं जर कधी कळलं असेल तर आता आपण नेक्स्ट भाषेमधलीच पुढली संकल्पना घेणार आहे. कारण आपण आज भाषा ही संकल्पना पूर्णपणे क्लिअर करणार आहे यामध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं याच्यामध्ये की मराठी भाषेचा पहिला पुरावा. ठीक आहे. काय बघायचं आता बघायचं आपल्याला मराठी भाषेचा पहिला पुरावा. ठीक आहे. तर बघा सांगतोय आता मराठी भाषेचा पहिला पुरावा लक्षात घ्या. आता यामध्ये काय म्हणणार आपण?
नेक्स्ट पहिला पुरावा म्हणण्याच्या ऐवजी आपण आता बघू मराठी भाषेचा उगम पहिले, ठीक आहे ना. मराठी भाषेचा उगम, ठीक आहे, लक्षात घ्या. मराठी भाषेचा उगम, ठीक आहे, मराठी भाषेचा उगम. आता यामध्ये लक्षात घ्या, मराठी भाषेचा उगम जो आहे तो मराठी भाषेचा उगम लक्षात घ्या कोणत्या भाषेतून आलेला आहे, तो झालेला आहे संस्कृत भाषेतून. मराठी भाषेचा उगम जो आहे तो झालेला आहे संस्कृत भाषेतून झालेला आहे, ठीक आहे. म्हणजे मराठीमध्ये मराठी जी निर्माण झाली ती कोणत्या भाषेतून निर्माण झाली, संस्कृत भाषेतून निर्माण झाली. म्हणून संस्कृत भाषेला मराठीची जननी अशी म्हणतात. काय म्हणतात, मराठीची जननी अशी म्हणतात. तर हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. मग प्रश्न येणार की मराठीची जननी खालीलपैकी कोणती भाषा आहे, तर ती कोणती आहे, संस्कृत भाषा आहे, ठीक आहे. तर संस्कृतला काय म्हणतात, मराठीची जननी अशी म्हणतात. कारण मराठी भाषेचा उगम जो आहे तो कोणत्या भाषेतून झालेला आहे, संस्कृत भाषेतून झालेला आहे. हे एक तुम्हाला इथे पूर्णपणे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं, आता आपण पूर्णपणे वळणार मराठी भाषेकडे, कारण आपण आता सुरुवात केलं, वरच्या ज्या संकल्पना आपण बघितल्या त्या पूर्णपणे सर्वच भाषेला लागतात. आता आपण बघणार आहे ते प्रॉपरली मराठी भाषेला लागणाऱ्या संकल्पना. मग पहिली संकल्पना आपण बघितली की मराठी भाषेचा उगम जो आहे तो कोणत्या भाषेतून झालेला आहे, संस्कृत भाषेतून झालेला आहे. म्हणून संस्कृत भाषेला मराठीची काय म्हणतात, जननी असे म्हणतात. काय म्हणतात, जननी असे म्हणतात, ठीक आहे. मग इथे आणखी प्रश्न येणार की फक्त मराठीचा उगम संस्कृतून झालेला आहे, मराठीचा उगम संस्कृतून झालेला आहे का, तर नाही. तर मराठीसोबतच आणखी काही भाषा आहेत त्यांचा उगम सुद्धा संस्कृतून झालेला आहे. तर त्या भाषा कोणत्या, तर त्या भाषा आहेत, लक्षात घ्या, हिंदी, गुजराती, बंगाली, पाली आणि मैथिली. या सर्व भाषांचा उगम कशातून झालेला आहे, संस्कृत भाषेतूनच झालेला आहे, ठीक आहे. मग प्रश्न लक्षात घ्या की आपल्याला नेहमी काय वाटतंय, आपल्याला प्रश्न नेहमी जर परीक्षेमध्ये असाला की मराठी भाषा कोणत्या भाषेत निर्माण झाली आहे, याचं उत्तर जे आहे ते साधारणतः सर्वच विद्यार्थ्यांना माहित असते जर त्यांनी थोडाफारही म्हणजे सुरुवात केली असेल अभ्यासाला तर, ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय आहे की आता आपण ते तर लक्षात ठेवणार की मराठी भाषेचा उगम संस्कृतून झालेला आहे आणि आपण हे आधीपासून खूप वेळापासून ऐकत आहे, जर तुम्ही आधीचा अभ्यास जर तुम्हाला आठवत असेल तर, ठीक आहे. पण आता प्रश्न काय येणार की मराठी सोबतच आणखी कोणत्या भाषा आहे की ज्यांचा उगम सुद्धा कशातून झालेला आहे, संस्कृतमधून झालेला आहे. तर त्या भाषा सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तर त्यात हिंदी, गुजराती, बंगाली, पाली आणि मैथिली या सर्व भाषांचा उगम सुद्धा कशातून झालेला आहे, संस्कृतमधूनच झालेला आहे, ठीक आहे. म्हणून लक्षात घ्या की या सर्व भाषांची जननी सुद्धा कोणती भाषा आहे, संस्कृत भाषाच आहे, ठीक आहे. तर मराठी सोबतच ह्या भाषा सुद्धा तुम्हाला ते लक्षात ठेवायचा, कारण परीक्षेमध्ये जर कधी प्रश्न आला तर तो तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे, ठीक आहे. कारण बऱ्याच वेळा काय होते की आपल्याला एकपेक्षा अधिक प्रश्न विचारले जातात, म्हणजे ऑप्शन मध्ये एकपेक्षा अधिक जास्त भाषा देतात, ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या भाषांचा उगम संस्कृत भाषेमधून झालेला आहे. मग एकाच ऑप्शन मध्ये काय करतील, हिंदी, गुजराती, बंगाली, पाली अशा स्वरूपात देतील, हिंदी, तेलुगू, मल्याळम अशा स्वरूपात देतील, ठीक आहे. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सर्वच्या सर्व भाषा जर लक्षात राहिला तर उत्तर काढता येईल. आणि असाच प्रश्न एमपीसीने सुद्धा विचारलेला आहे एका वेळेस, ठीक आहे. म्हणजे त्यांनी विचारले की खालीलपैकी कोणत्या भाषेचा उगम संस्कृतमधून झालेला आहे आणि ऑप्शन्स मध्ये त्यांनी एकपेक्षा अधिक भाषा दिलेल्या होत्या. म्हणून येथे तुम्हाला मराठीसोबतच इतर भाषा लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट संकल्पना आपल्याला बघायचं आहे की मराठी भाषेचा पहिला पुरावा. काय म्हणतात, मराठी भाषेचा पहिला पुरावा बघायचा आता आपल्याला, ठीक आहे. तर लक्षात घ्या, मराठी भाषेचा पहिला पुरावा मराठी भाषेचा पहिला पुरावा इसवी सन 983 मध्ये सापडला. केव्हा सापडला, इसवी सन 983 मध्ये. कुठे सापडला, तर तो सापडला कर्नाटक मधील, कुठे सापडला, कर्नाटक मधील श्रवणबेळगोळ येथे सापडला. कुठे सापडला, श्रवणबेळगोळ, ठीक आहे. लक्षात घ्या, श्रवणबेळगोळ येथे सापडला. तिथे श्रवणबेळगोळला आज काय म्हणतात, बेळगाव सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, बेळगाव म्हणतात, ठीक आहे. लक्षात घ्या, बघा पुन्हा सांगत आहे, मराठी भाषेचा पहिला पुरावा इसवी सन 983 मध्ये सापडला. कुठे सापडला, कर्नाटक मधील श्रवणबेळगोळ येथे सापडला. त्यालाच काय म्हणतात, बेळगाव असे म्हणतात. तेथे एक मूर्ती होती, ती मूर्ती होती श्री गोमटेश्वराची. कोणाची होती, श्री गोमटेश्वराची मूर्ती होती. त्यालाच काय म्हणतात, बाहुबली असं म्हणतात. काय म्हणतात, आज बाहुबली सुद्धा म्हणतात, ठीक आहे. तर दोन्ही टर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात, बाहुबली असं म्हणतात. आणि या मूर्तीखाली एक वाक्य कोरलेलं होतं म्हणतात. काय म्हणतात, त्या मूर्तीखाली एक वाक्य कोरलेलं होतं. ते वाक्य होतं श्री चामुंडराय. ते वाक्य होतं श्री चामुंडराय करवियले. काय वाक्य होतं ते, श्री चामुंडराय करवियले असं एक वाक्य होतं, ठीक आहे. लक्षात घ्या, पुन्हा सांगत आहे. बघा आपण कुठे आहे, मराठी भाषेचा पहिला पुरावा आपण बघत आहे. मराठी भाषेचा पहिला पुरावा इसवी सन 983 मध्ये कुठे सापडला, कर्नाटक मधील श्रवणबेळगोळ येथे सापडला. कर्नाटक मधील श्रवणबेळगोळ येथे सापडला. त्यालाच काय म्हणतात, बेळगाव असं म्हणतात. तिथे एक मूर्ती सापडली. ती मूर्ती कोणाची, श्री गोमटेश्वराची किंवा बाहुबलीची मूर्ती होती. आणि त्या मूर्तीखाली एक वाक्य कोरलेलं होतं. त्या मूर्तीखाली काय होतं, वाक्य कोरलेलं होतं. ते वाक्य कोणतं होतं, श्री चामुंडराय करवियले. कोणतं वाक्य होतं, श्री चामुंडराय करवियले. आणि हे वाक्य असं म्हणतात की मराठी भाषेमध्ये होतं. हे वाक्य कशामध्ये होतं म्हणतात, मराठी भाषेमध्ये होतं. आणि हे वाक्य मराठी भाषेमध्ये असल्यामुळे यालाच म्हणतात मराठी भाषेचा पहिला पुरावा. यालाच काय म्हणतात, मराठी भाषेचा पहिला
पुरावा. आणि हे जे वाक्य होतं हे कशावर कोरलं होतं, ह्या मूर्तीवर कोरलेलं होतं, ह्या मूर्तीवर कोरलेलं होतं. आणि ही मूर्ती जी होती, ही मूर्ती कशाची होती म्हणतात, ही मूर्ती होती दगडाची. ही मूर्ती कशाची होती म्हणतात, दगडाची. आणि दगडाच्या मूर्तीवर हे वाक्य कोरलेलं असल्यामुळेच यालाच म्हणतात मराठी भाषेचा पहिला शिलालेख सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, मराठी भाषेचा पहिला शिलालेख. ठीक आहे ना, म्हणजे दगडावर कोरलेला शिलालेख. बरोबर आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. आता मी पुन्हा एकदा बोलत आहे बघा, की हे बरोबर आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या, आपण काय बघत आहे, मराठी भाषेचा पहिला पुरावा. मराठी भाषेचा पहिला पुरावा इसवी सन 983 मध्ये सापडला. कुठे सापडला, कर्नाटकमध्ये श्रवण बेळगोळ येथे किंवा बेळगाव येथे. येथे सापडणे काही चुकीचं नाही आहे, कारण लक्षात घ्या की जे बेळगाव आहे ते आजही डिस्प्युटेड आहे महाराष्ट्रामध्ये. कारण महाराष्ट्र काय म्हणते का, ते अजूनही आमचं आहे, कारण तिथे जास्तीत जास्त मराठी भाषिक लोक बोलतात आहेत म्हणतात. ठीक आहे, म्हणून तेथे हा पुरावा सापडला म्हणजे काही चूक नाही आहे. ठीक आहे, म्हणून मराठी भाषेचा पहिला पुरावा इसवी सन 983 मध्ये कुठे सापडला, कर्नाटकमधील श्रवण बेळगोळ येथे सापडला. तेथे एक मूर्ती सापडली. ती मूर्ती कोणाची, ती श्री गोमटेश्वराची किंवा बाहुबलीची मूर्ती होती. त्या मूर्तीखाली एक वाक्य कोरलेलं होतं बघा. आपल्याला सत्यमेव जयते आपली राजमुद्रा आहे, राजमुद्रेखाली काढलेला सत्यमेव जयते लिहिलं, ते सुद्धा काय होतं, दगडाचंच होतं. बरोबर आहे, त्या स्वरूपातच एक मूर्ती होती. त्या मूर्तीखाली एक वाक्य होतं. ते वाक्य कोणतं होतं, श्री चामुंडराय करविले. काय होतं, श्री चामुंडराय करविले. आणि हे वाक्य कोणत्या भाषेमध्ये होतं म्हणतात, मराठी भाषेमध्ये होतं. म्हणून यालाच काय म्हणतात, मराठी भाषेचा पहिला पुरावा. आणि हे जे वाक्य आहे हे या मूर्तीवर म्हणजे दगडाच्या मूर्तीवर कोरलेलं असल्यामुळे यालाच काय म्हणतात, मराठी भाषेचा पहिला शिलालेख सुद्धा म्हणतात. मराठी भाषेचा काय म्हणतात, याला पहिला शिलालेख सुद्धा म्हणतात. म्हणून एवढ्या गोष्टी तुम्हाला मराठी भाषेच्या पहिल्या पुरावा संबंधित लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना, मग ह्याच आधार जो आहे साधारणतः आपण असं म्हणू शकतो की अभिजात भाषेसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट देत असेल. ठीक आहे, बघा लक्षात घ्या. एक आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर आपल्याला एक अभिजात भाषेची संकल्पना पुन्हा लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे ना, तर हा होता आपल्याला मराठी भाषेचा पहिला पुरावा. ठीक आहे, आता लक्षात घ्या की मराठी भाषेच्या पहिल्या पुरावामध्ये जे आहे की पुन्हा सांगत आहे बघा, मराठी भाषेचा पहिला पुरावा इसवी सन 983 मध्ये सापडला. कुठे सापडला, कर्नाटकमध्ये श्रवण बेळगोळ येथे सापडला. तेथे एक मूर्ती सापडली. ती मूर्ती होती श्री गोमटेश्वराची किंवा बाहुबलीची मूर्ती होती. त्या मूर्तीखाली एक वाक्य कोरलं होते. वाक्य कोणतं होतं, श्री चामुंडराय करविले. म्हणून यालाच काय म्हणतात, हे वाक्य कशामध्ये होतं म्हणतात, मराठी भाषेमध्ये होतं म्हणतात. म्हणून यालाच म्हणतात मराठी भाषेचा पहिला पुरावा. आणि हे वाक्य दगडाच्या मूर्तीवर कोरलेलं असल्यामुळे याला म्हणतात मराठी भाषेचा पहिला शिलालेख. शिलालेख म्हणजे काय, दगडावर कोरलेला. ठीक आहे, आता लक्षात घ्या एक संकल्पना आहे आपल्याला, अभिजात भाषा. कोणती आहे, अभिजात भाषा ही एक संकल्पना, अभिजात भाषा. ठीक आहे, आता यामध्ये लक्षात घ्या अभिजात भाषा म्हणजे काय, तर साधारणतः ज्या भाषा त्याच्या इतिहासाच्या आधारे अभिजात भाषा ठरवल्या जातात. म्हणजे त्या भाषेचा इतिहास किती जुना आहे आणि त्याची ग्रंथसंपदा किती जुनी आहे याच्या आधारे एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. ठीक आहे, भारतामध्ये सध्या 6 अभिजात भाषा आहेत. किती अभिजात भाषा आहेत, 6 अभिजात भाषा आहे. ठीक आहे, त्यामधली पहिली अभिजात भाषा जर लक्षात घेतली तर पहिली अभिजात भाषा ती म्हणजे तमिळ आहे. कोणती आहे, तमिळ ही पहिली अभिजात भाषा आहे. ठीक आहे ना, मग आता लक्षात घ्या की महाराष्ट्र गव्हर्नमेंट नेहमी म्हणते की आमच्या मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषा दर्जा द्या. आणि याच्यासाठी आपण असं एकंदरीत म्हणू शकतो की महाराष्ट्र गव्हर्नमेंट हा पहिल्या पुरावाचा आधार देत असेल. कारण मराठी भाषेचा पहिला पुरावा केव्हा सापडला, इसवी सन 983 मध्ये सापडला. कुठे सापडला, इसवी सन 983 मध्ये सापडला. ठीक आहे ना, म्हणून हे एवढे ते असं म्हटलं जातात की आपल्या मराठी सुद्धा काय साधारणतः नवी भाषा नाही, तिचा सुद्धा इतिहास काय खूप जुना आहे, तिचं सुद्धा ग्रंथसंपदा काय खूप जुनी आणि चांगली आहे. त्याच्यामुळे मग 983चा इतिहास असल्यामुळे आमच्या मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी आपल्याला मागणी केली जाते. ठीक आहे, परंतु अजूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही आहे. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या की आपल्या याच्यामध्ये भारतामध्ये एकूण अभिजात भाषा किती आहेत, 6. कशा आधारे होतात, इतिहासाच्या आधारे आणि त्यांच्या ग्रंथसंपदेच्या आधारे. भारतामध्ये साधारणतः लक्षात घ्या की 2 भाषा खूप जुन्या आहेत. ठीक आहे, त्यांचा इतिहास खूप जुना आहे. त्यामध्ये एक म्हणजे तमिळ आणि दुसरी कोणती आहे, संस्कृत. तमिळ आणि दुसरी कोणती आहे, संस्कृत. आणि एकूण अभिजात भाषा किती आहेत, 6 आहेत. एकूण अभिजात भाषा किती आहेत, 6. त्यामध्ये 6 भाषा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा आहे. ठीक आहे, तर पहिला अभिजात भाषा दर्जा कोणाला दिला, तमिळला. दुसरा कोणाला दिला, संस्कृतला. या स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर आहे तेलुगू. त्यानंतर काय, तेलुगू. त्यानंतर आहे त्यामध्ये कन्नड. कोणती आहे, कन्नड भाषा आहे. त्यानंतर आहे लक्षात घ्या तेलुगू, कन्नड. त्यानंतर आहे त्यामध्ये लक्षात घ्या मल्याळम. काय, मल्याळम. आणि एक शेवटची भाषा त्यामध्ये आहे ते म्हणजे 6व्या क्रमांकाची, ते म्हणजे कोणती, ओडिया. कोणती आहे, ओडिया. तर अशा एकूण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या सर्व 6ही भाषा तुम्हाला काय चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. या सर्व भाषांना आपण काय म्हणणार, अभिजात भाषा असं म्हणणार. ठीक आहे, तर ह्या एकूण 6 भाषा आहेत ज्याला आपण कशा दर्जा दिलाय, अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे, बघा लक्षात घ्या भारतामध्ये एकूण किती भाषा आहेत, अभिजात भाषा 6 भाषा आहेत. त्याच्यामध्ये मराठी आहे का, मराठी भाषा अभिजात भाषा नाही आहे. ठीक आहे, 6 अभिजात भाषांमध्ये पहिली अभिजात भाषा कोणती आहे, मी एक सुद्धा तुम्हाला सांगितलंय की आपल्या भारतामध्ये 2 भाषांचा इतिहास खूप जुना आहे किंवा 2 भाषा खूप जुन्या आहेत. त्यात कोणत्या आहेत, एक आहे तमिळ आणि दुसरी आहे संस्कृत. ठीक आहे, तर सर्वात प्रथम अभिजात भाषा दर्जा कोणाला मिळालेला आहे, तमिळला. सर्वात शेवटी कोणाला मिळाला आहे,
ओडियाला. कोणाला मिळाला आहे? ओडियाला मिळाला आहे. ठीक आहे. तर या 6ही भाषा तुम्हाला लक्षात घ्यायचं. अभिजात भाषेचा कोणत्या? तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया. ठीक आहे. तर अशा एकूण 6 अभिजात भाषा आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. ठीक आहे. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. एकदा बघा, मी पुन्हा रिपीट करतो, जेवढं आपण बघितलं तेवढं. ठीक आहे. आपण होतो कशामध्ये? की भाषा, लिपी आणि व्याकरण ही संकल्पना आपण बघत होतो. या संकल्पनेमध्ये आपण या तिन्ही संकल्पना सांगितलं की त्यांच्या निर्मितीच्या क्रमानुसार आलेला आहे. पहिले काय आली म्हटलं आपण? भाषा आली. त्यानंतर काय आलं म्हटलं आपण? लिपी आली. त्यानंतर काय आलं? व्याकरण आलं. या स्वरूपात आपण हा भाग बघत होतो. मग आपण सुरुवात केली भाषेला. मग त्यामध्ये आपण सांगितलं की भाषा हा शब्द जो आहे तो संस्कृतमधील भाष या धातूपासून आलेला, ज्याचा अर्थ काय होतो म्हटलं आपण? बोलणे असा होतो म्हटलं. ठीक आहे ना. भाषा शब्दाचा अर्थ काय होता? बोलणे असा होता. कशामधून आला होता? संस्कृतमधील धातूमधून आला होता. ठीक आहे ना. भाषा धातूपासून आला होता, ज्याचा अर्थ काय होता? बोलणे असा होता. मग आपण तिथं डिक्लेअर केलं की भाषा शब्दाचा अर्थ फक्त बोलणे होत नाही, तर भाष सोबत आणखी 2 शब्द आहेत मराठीमध्ये, त्यांचा अर्थ सुद्धा काय होतो? बोलणे असा होतो. त्यामधला पहिला शब्द होता तो म्हणजे वचन आणि दुसरा काय होता? गद्य. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले की त्यांचा अर्थ सुद्धा कशा प्रकारे बोलणे होतो. नेक्स्ट आपण बघितलं त्यामध्ये की मग बघितली भाषेची व्याख्या. भाषा म्हणजे काय? तर आपले मत, विचार, अनुभव आणि भावना व्यक्त करण्याचे साधन, याला म्हटलं आपण भाषा. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढली संकल्पना त्यामध्ये बघितली. मग त्यामध्ये भाषेच्या पायऱ्या बघितल्या आणि भाषेचे कौशल्य बघितले. मराठीमध्ये एकूण भाषेचे कौशल्य किती आहेत? तर 4 कौशल्य आहेत. आणि पायऱ्या किती आहेत? तर 5 पायऱ्या आहेत. 4 कौशल्याचा चढता क्रम कोणता आहे? श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन, असा 4 कौशल्याचा चढता क्रम आहे. श्रवण म्हणजे काय? तर ऐकणे. भाषण म्हणजे काय? तर बोलणे. वाचन म्हणजे काय? तर वाचणे. आणि लेखन म्हणजे काय? तर लिहिणे. आणि प्रत्येक व्यक्ती काय करत असतो? भाषा शिकत असताना या 4 कौशल्याच्या चढत्या क्रमानेच भाषा शिकत असतो. पण पायऱ्या किती आहेत भाषेच्या? भाषेच्या पायऱ्या एकूण 5 आहे, ज्यामध्ये त्यांचा चढता क्रम आपण कसा सांगितला? श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेखन. त्या श्रवण आणि भाषणच्या मधामध्ये काय ठेवायचं होतं? आपल्याला संभाषण ठेवायचं होतं. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भाषण ही साधारणतः आपण कोणती संकल्पना वापरतो? औपचारिक संकल्पना वापरतो. आणि संभाषणाला आपण कसं म्हणणार? आपण अनौपचारिक संकल्पना म्हणणार. ठीक आहे. ह्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आलो आपण प्रॉपरली मराठीमध्ये. आपल्याला नाहीतरी या तिन्ही संकल्पना ज्या आहे, भाषा, लिपी आणि व्याकरण, प्रॉपरली कोणत्या भाषेसंबंधी बघायच्यात? मराठी भाषेसंबंधी बघायच्यात. मग आपण आलो मराठीमध्ये. तर मग बघितलं आपण मराठी भाषेचा उगम. तर मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेतून झालेला आहे? संस्कृत भाषेतून झालेला आहे. ठीक आहे. मराठी भाषेचा उगम कशातून झालेला आहे? संस्कृत भाषेतून झालेला आहे. म्हणून संस्कृतला आपण काय म्हटलं? मराठीची जननी म्हटलं. काय म्हटलं आपण? मराठीची जननी. मग फक्त मराठीचाच उगम संस्कृतमधून झालेला नाही, तर मराठी सोबतच आणखी काही भाषा आहेत, त्यांचा सुद्धा उगम कशामधून झालेला आहे? संस्कृतमधून झालेला आहे. तर त्या भाषा आपण कोणत्या बघितल्या? हिंदी, गुजराती, बंगाली, पाली आणि मैथिली. मग परीक्षेमध्ये प्रश्न येईल खालीलपैकी कोणत्या भाषांचा उगम संस्कृतमधून झालेला आहे? तर त्या भाषा तुम्हाला सर्वपणे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायच्या आहेत. आणि मग बघितला आपण मराठी भाषेचा पहिला पुरावा. तर मराठी भाषेचा पहिला पुरावा इसवी सन 983 मध्ये कुठे सापडला? कर्नाटकमधील श्रवण बेळगोळ येथे सापडला, ज्याला आपण आज काय म्हणतो? बेळगाव असं म्हणतो. तिथे एक मूर्ती सापडली आपल्याला. ती मूर्ती कोणाची होती? श्री गोमटेश्वराची किंवा बाहुबलीची मूर्ती होती. आणि त्या मूर्तीखाली एक वाक्य कोरलेलं होतं. ते वाक्य कोणतं होतं? श्री चामुंडराय करविले. आणि हे वाक्य असं म्हणतात की मराठी भाषेमध्ये होतं, म्हणून यालाच म्हटलं आपण मराठी भाषेचा पहिला पुरावा. किंवा हे वाक्य जे आहे ते ज्या मूर्तीवर कोरलेलं होतं, ती मूर्ती दगडाची असल्यामुळे त्याला म्हटलं आपण मराठी भाषेचा पहिला शिलालेख. ठीक आहे. मग आपण बघितलं अभिजात भाषा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अजूनही मिळालेला नाही. भारतामध्ये 6 भाषा काय आहेत? अभिजात भाषा आहेत. त्यामधली पहिली अभिजात भाषा कोणती आहे? तमिळ. दुसरी अभिजात भाषा कोणती आहे? संस्कृत. तिसरी कोणती घेतली आपण? तेलुगू. चौथी कोणती घेतली आपण? कन्नड. पाचवी कोणती घेतली आपण? मल्याळम. आणि 6वी कोणती घेतली आपण? त्यामध्ये ओडिया. ठीक आहे. तर अशा एकूण 6 भाषांना आपण आपल्या भारतामध्ये अभिजात भाषा दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर एवढी गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आणि मराठीला अजूनही अभिजात भाषा दर्जा दिलेला नाही आहे. ठीक आहे. मग त्यानंतर लक्षात घ्या की एक संकल्पना आणखी आपल्याला शिकायची आहे, ते म्हणजे भाषेचे प्रकार. तर आपल्याला लक्षात घ्या, 2 भाषा मी तुम्हाला सांगितलं की 2 भाषा काय? आपल्याला एकदम जुन्या भाषा. ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं आपल्याला भाषेचे प्रकार. तर भाषेचे आपल्याला 2 प्रकार शिकायचे आहेत. त्यामधला एक पहिला प्रकार लक्षात घ्या. भाषेचे 2 प्रकार आपल्याला शिकायचे आहेत. त्यामधला एक पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे बोलीभाषा. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता? तर प्रमाण भाषा. ठीक आहे. एक कोणती म्हटलं आपण? लक्षात घ्या. एक आहे बोलीभाषा. बोलीभाषा हिलाच आपण म्हणणार लक्षात घ्या मातृभाषा. काय म्हणणार आपण हिला? मातृभाषा सुद्धा म्हणणार. ठीक आहे. तर दोन्ही स्वरूपात तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आणि एक कोणती आहे? एक आहे त्यामध्ये लक्षात घ्या, ती म्हणजे प्रमाण भाषा. ती आहे कोणती? प्रमाण भाषा. ठीक आहे. या स्वरूपात तुम्हाला आपल्याला ह्या दोन्ही संकल्पना क्लिअर करायच्या. ठीक आहे. एक आहे बोलीभाषा आणि दुसरी कोणती आहे? प्रमाण भाषा. ठीक आहे. आता बोलीभाषा म्हणजे काय? तर बोलीभाषा म्हणजेच किंवा मातृभाषेला आपण म्हणणार. बोलीभाषा म्हणजे काय? तर घरातून बोलल्या जाणाऱ्या भाषेला काय म्हणणार आपण? बोलीभाषा असं म्हणणार. ठीक आहे. लक्षात घ्यायचं. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ह्या दोन्ही संकल्पना येऊ शकतात कदाचित. ठीक आहे. लक्षात घ्या की बोलीभाषा म्हणजे काय? तर घरातून बोलल्या जाणाऱ्या भाषेला म्हणणार आपण बोलीभाषा. प्रमाण भाषा म्हणजे काय? तर आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, सरकारी आदेश, वैज्ञानिक पुरावे आणि साहित्य
इत्यादीसाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेला आपण म्हणणार प्रमाण भाषा. प्रमाण भाषेची सुद्धा व्याख्या लक्षात ठेवायची, ओव्हरऑल आणि बोलीभाषेची सुद्धा व्याख्या लक्षात ठेवायची. मी सांगतो त्याच्यामध्ये काय आहे, ठीक आहे. बघा लक्षात घ्या. बोलीभाषा म्हणजे काय, तर घरातून बोलल्या जाणाऱ्या भाषेला म्हणणार आपण बोलीभाषा. प्रमाण भाषा म्हणजे काय, तर आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, सरकारी आदेश, वैज्ञानिक पुरावे आणि साहित्य इत्यादींमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेला म्हणणार आपण प्रमाण भाषा, ठीक आहे. पुन्हा स्पष्टीकरण देतो याचं. बोलीभाषा काय असते, सर्व ठिकाणी वेगवेगळी असते. बोलीभाषा सर्व ठिकाणी कशी असते, वेगवेगळी असते. लक्षात ठेवायचं, हा एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. बोलीभाषा सर्व ठिकाणी कशी असते, वेगवेगळी असते. परंतु प्रमाण भाषा सर्व ठिकाणी कशी असते, समान असते. सर्व ठिकाणी कशी असते, समान असते. आता याचं स्पष्टीकरण तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बघा, बोलीभाषा म्हणजे काय, तर घरातून बोलल्या जाणाऱ्या भाषेला म्हणणार आपण बोलीभाषा किंवा मातृभाषा. साहजिकच आहे. ज्याच्या घरात जी भाषा बोलली जाणार ती असणार त्याची बोलीभाषा किंवा तीच असणार त्याची प्रमाण भाषा. जर लक्षात घ्या, तुमच्या घरात जर कधी मराठी भाषा बोलली जात असेल तर तुमची बोलीभाषा काय, मराठी आहे. हिंदी बोलल्या तर तुमची बोलीभाषा काय, हिंदी आहे, ठीक आहे. तर म्हणून बोलीभाषेला आपण काय म्हणणार, घरातून बोलल्या जाणाऱ्या भाषेला म्हणणार आपण बोलीभाषा किंवा मातृभाषा. आता बोलीभाषा काय होते, सर्व ठिकाणी कशी असते, वेगवेगळी असते. बरोबर आहे. व्यक्ती परत्वे बदलत जाते, ठिकाणानुसारही सुद्धा बदलत जाते, ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या की जर तुमच्या घरी जर कधी मराठी बोलल्या जात असेल तर तुमची बोलीभाषा काय झाली, मराठी झाली. तुमच्या घराच्या बाजूला एखादं घर असेल, त्यांच्या जर कधी हिंदी भाषा जर कधी घरात बोलली जात असेल, त्यांची बोलीभाषा किंवा मातृभाषा कोण झाली, हिंदी झाली. मान्य आहे का. म्हणजे या स्वरूपात तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की म्हणून बोलीभाषा काय असते, घरातून तो बोलली जाते म्हणून बोलीभाषा काय असते, वेगवेगळी असते. कारण ती व्यक्तीनुसार काय होते, बदलत जाते. कारण आपल्याला माहिती आहे काही जणांना मराठी येत नाही, काही जणांना बरोबर मराठी जमत नाही, काही जणांना बरोबर हिंदी जमत नाही. तर त्यांच्या बोलीभाषेचा प्रश्न असतो, कारण त्यांची बोलीभाषा जी असते ती प्रॉपर त्यांना जमते, ठीक आहे. तर म्हणून काय असते, बोलीभाषा सर्व ठिकाणी कशी असते, वेगवेगळी असते. आता लक्षात घ्या प्रमाण भाषा. प्रमाण भाषा कशाला म्हणणार आपण, आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, सरकारी आदेश, वैज्ञानिक पुरावे आणि साहित्य इत्यादीसाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेला म्हणणार आपण प्रमाण भाषा. प्रमाण भाषा सर्व ठिकाणी कशी असते, समान असते. प्रमाण भाषा सर्व ठिकाणी कशी असते, समान असते. काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. बोलीभाषेमध्ये तुम्ही लक्षात घ्या की आता इथं जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपल्याला हेही माहित आहे की मी काय म्हटलं तुम्हाला, बोलीभाषा सर्व ठिकाणी वेगवेगळी असते. आपलीच मराठी लक्षात घ्या की विदर्भाची मराठी वेगळी, पुण्याची मराठी वेगळी, विदर्भामध्ये अमरावतीची मराठी वेगळी, यवतमाळची मराठी वेगळी. फरक पडतो वेगवेगळ्या मराठीमध्ये, मान्य आहे. तर हा जो फरक आहे, हा फरक कशाचा आहे, बोलीभाषेचाच फरक आहे किंवा मातृभाषेचाच फरक आहे. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा, ठीक आहे. पण प्रमाण भाषा तसं राहणार नाही. प्रमाण भाषा सर्व ठिकाणी कशी राहणार, समान राहणार. प्रमाण भाषा सर्व ठिकाणी कशी राहणार, समान. मग जर एखादा व्यक्ती आकाशवाणीवरून बातम्या देत असेल, मान्य आहे का, आकाशवाणीवरून जर एखादा व्यक्ती बातम्या देत असेल तर ज्या भाषेत तो बातम्या देत आहे त्याच भाषेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण ठिकाणी ती बातम्या पसरेल, मान्य आहे. म्हणजे बदल होत आहे का अमरावतीवाल्यांची वेगळी मराठी आहे तर मग त्यांना वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जात आहे का, मग मेळघाटवाल्यांना एवढी मराठी समजत नाही तर मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हिंदीमधून सांगितलं जात आहे का, नाही. म्हणजे या आकाशवाणीवर जो व्यक्ती बातम्या देत आहे तो व्यक्ती ज्या भाषेमध्ये बोलेल तीच भाषा काय होईल, संपूर्ण ठिकाणी पसरेल. म्हणजे तिच्यामध्ये बदल होणार का, नाही. म्हणून प्रमाण भाषा कशी सर्व ठिकाणी समान असते. आता वृत्तपत्र जर कधी आपण म्हटलं तर आपल्याला माहिती आहे लोकसत्तामध्ये कोणताही लेख ज्या मराठीमध्ये लिहिलेला आहे त्याच मराठीमध्ये तो काय होतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन पसरतो. त्याच्यामध्ये काही बदल होतो का, की अमरावतीवाल्यांना वेगळी मराठी समजते, मलेन तुलेवाली, मेळघाटवाल्यांना समजतच नाही, तो त्यामध्ये बदल टाकतात का, तर असं कोणत्याही प्रकारचा तो बदल त्यामध्ये करत नाहीत, ठीक आहे. म्हणजे ज्या भाषेमध्ये तो लेख होता मराठी भाषेमध्ये, तोच लेख का होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठीमध्येच पोहोचला. म्हणजे याचा त्याच्यामध्ये बदल झाला का, बदल झाला नाही, ठीक आहे. आणखी जर तुम्ही लक्षात केलं, दूरदर्शनवरूनही समजून घ्या. दूरदर्शनमध्ये जे कोणतेही बातम्या दिल्या जात असतील, समजा जर कधी ज्या बातम्या आहेत ज्या भाषेमध्ये दिल्या जातात, समजा मराठी भाषेमध्ये दिल्या जात असतील तर त्याच मराठी भाषेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरतात. कुठल्याही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची मराठी असून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं पोहोचत नाही, एकाच स्वरूपात पसरतात. म्हणून प्रमाण भाषा कशी असते, सर्व ठिकाणी समान असते. मग या स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बोलीभाषा म्हणजे काय, तर घरातून बोलल्या जाणाऱ्या भाषेला म्हणणार आपण बोलीभाषा. बोलीभाषा सर्व ठिकाणी कशी असते, वेगवेगळी असते. कारण ती व्यक्तीनुसार आणि स्थळानुसार काय होते, बदलत जाते, ठीक आहे. आणि अमरावतीची मराठी, यवतमाळची मराठी, पुण्याची मराठी, ठीक आहे, औरंगाबादची मराठी, फरक आहे, मान्य आहे. प्रमाण भाषा म्हणजे काय, तर आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, सरकारी आदेश, वैज्ञानिक पुरावे आणि साहित्य इत्यादीसाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेला म्हणणार आपण प्रमाण भाषा. आणि प्रमाण भाषा सर्व ठिकाणी कशी असते, समान असते. कारण साहजिक आहे, आकाशवाणीवरून बोलल्या जात असेल, बरोबर आहे, वृत्तपत्रामध्ये जो लेख आला असेल, दूरदर्शनवरून जे काही बोलल्या जात असेल, सरकारने जो आदेश काढला असेल किंवा साहित्यामध्ये जी भाषा वापरली असेल त्याच्याच स्वरूपात काय होईल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण ठिकाणी पोहोचेल. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणून प्रमाण भाषा काय राहते, सर्व ठिकाणी समान राहते, ठीक आहे. मग आता इथे लक्षात घ्यायचं की आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचं जे फॉर्म झालं आहे, संघराज्याचा जो निर्माण झालेला आहे तो कोणाच्या आधारावर झालेला आहे, भाषेच्या आधारावर झालेला आहे. म्हणजे प्रत्येक राज्याची काही एक वेगवेगळी भाषा आपण निर्माण केलेली आहे. मग त्याच आधारावर लक्षात घ्यायचं तुम्हाला की महाराष्ट्राची बोली भाषा
आणि प्रमाण भाषा, महाराष्ट्राची बोलीभाषा आणि प्रमाण भाषा एकच आहे, ती म्हणजे कोणती? मराठी. कोणती आहे? मराठी. कारण महाराष्ट्रामध्ये आपण काय करताय, महाराष्ट्रामध्ये बोलीभाषा सुद्धा मराठी आहे आणि सरकार सुद्धा आपले व्यवहार कोणत्या भाषेमध्ये करते? मराठी भाषेमध्ये करते. म्हणून महाराष्ट्राची बोलीभाषा आणि प्रमाण भाषा काय? एकच आहे, ती म्हणजे कोणती? मराठी. किंवा आणखी एक स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? महाराष्ट्राची राजभाषा सुद्धा एकच आहे, ती म्हणजे कोणती? मराठी. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला मराठी आपल्या पहिल्या प्रकरणामध्ये भाषेसंबंधित तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. तर यामध्ये बघा, लक्षात घ्या आपण काय बघितलं. पुन्हा एकदा ओव्हरऑल मी तुम्हाला समजून सांगत आहे बघा. व्याकरणामध्ये यामध्ये आपण पहिल्या प्रकरणामध्ये आपण भाषा ही संकल्पना बघत होतो, ज्यामध्ये आपण भाषेमध्ये बघितलं की भाषा हा शब्द जो आहे तो संस्कृतमधील भाषा धातूपासून आलेला आहे, ज्याचा अर्थ काय होत होता? बोलणे असा होत होता. मग फक्त भाषा शब्दाचा अर्थ बोलणे होत नव्हता, तर सोबतच त्याच्या आणखी दोन टर्म आपण बघितल्या, ते म्हणजे वचन आणि गद्य. यांचा अर्थ सुद्धा काय होत होता? बोलणे असाच होत होता. ठीक आहे. मग आपण बघितली भाषेची व्याख्या. भाषा म्हणजे काय? तर आपले मत, विचार, अनुभव आणि भावना व्यक्त करण्याचे साधन, याला म्हटलं आपण भाषा. ठीक आहे. मग आपण पुढे गेलो, भाषेचे कौशल्य. भाषेचे कौशल्य किती बघितले? 4. त्यांचा चढता क्रम कसा होता? श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. आणि त्याच्यामध्ये आपण अर्थ सुद्धा बघितला मराठीमध्ये. श्रवण म्हणजे काय? ऐकणे. भाषण म्हणजे काय? बोलणे. वाचन म्हणजे काय? वाचणे. आणि लेखन म्हणजे काय? लिहिणे. अशा स्वरूपात आपण 4 संकल्पना बघितल्या आणि चारही कौशल्य लक्षात ठेवायचे. आणि प्रत्येक व्यक्ती जे आहे या कौशल्या चढत्या क्रमानेच काय करत असतो? आपल्या भाषा शिकत असतो. आणि भाषेचे पायऱ्या किती बघितल्या आपण? 5. त्यामध्ये कोणत्या होत्या? श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेखन. मग पुढे आपण गेलो, हे समजल्याबरोबर मग पुढे गेलो आपण मराठी भाषेचा उगम. मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेतून झालेला आहे? संस्कृत भाषेतून झालेला आहे. कोणत्या भाषेतून झालेला आहे? संस्कृत भाषेतून. मग म्हणून संस्कृतला काय म्हणतात? मराठीची जननी असे म्हणतात. काय म्हणतात? मराठीची जननी असे म्हणतात. ठीक आहे. मग मराठीचाच उगम फक्त संस्कृतमधून झालेला नाही, तर आणखी काही भाषा आहेत त्यांचा सुद्धा उगम कशामधून झालेला होता? संस्कृतमधून झालेला होता. त्या भाषा कोणत्या होत्या? हिंदी, गुजराती, बंगाली, पाली आणि मैथिली. या भाषांचा उगम सुद्धा कशातून झालेला आहे? संस्कृतमधून झालेला आहे. ठीक आहे. मग पुढे गेलो आपण, मराठी भाषेचा पहिला पुरावा किंवा शिलालेख. मराठी भाषेचा पहिला पुरावा इसवी सन 983 मध्ये कुठे सापडला? कर्नाटकमधील श्रवण बेळगोळ येथे सापडला. तेथे एक मूर्ती सापडली. ती मूर्ती कोणाची होती? श्री गोमटेश्वराची किंवा वाघबोलीची मूर्ती होती. त्या मूर्तीखाली एक वाक्य कोरलेलं होतं. ते वाक्य कोणतं होतं? श्री चामुंडराय करविले. आणि हे वाक्य असं म्हणतात की मराठी भाषेमध्ये कोरलेलं होतं. म्हणून याला म्हटलं होतं आपण मराठी भाषेचा पहिला पुरावा. आणि हे जे वाक्य आहे, हे वाक्य एका दगडाच्या मूर्तीवर कोरलेलं असल्यामुळे त्याला म्हटलं आपण मराठी भाषेचा पहिला शिलालेख सुद्धा म्हटलं. ठीक आहे. एवढं आपण त्यामध्ये बघितलं. मग आपण बघितले 2 भाषेचे प्रकार. एक बघितलं बोलीभाषा किंवा मातृभाषा आणि दुसरी बघितली आपण प्रमाण भाषा. बोलीभाषा म्हणजे काय? तर घरातून बोलल्या जाणाऱ्या भाषेला म्हटलं आपण बोलीभाषा. आणि प्रमाण भाषा म्हणजे काय? तर आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, सरकारी आदेश, वैज्ञानिक पुरावा आणि साहित्य इत्यादीसाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेला म्हटलं आपण प्रमाण भाषा. बोलीभाषा काय असते? सर्व ठिकाणी वेगवेगळी असते, कारण ते व्यक्तिपरत्वे काय होते? बदलत जाते. ठिकाणानुसार सुद्धा काय होते? बदलत जाते. परंतु प्रमाण भाषा तसं नव्हती. प्रमाण भाषा सर्व ठिकाणी कशी होती? समान होती. मग आपण एक स्टेटमेंट केलं की महाराष्ट्राची बोलीभाषा आणि प्रमाण भाषा एकच आहे, ती म्हणजे कोणती? मराठी. आणि महाराष्ट्राची राजभाषा सुद्धा कोणती आहे? एकच आहे, ती म्हणजे कोणती? मराठी. ठीक आहे. तर एवढी भाषा तुम्हाला या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवायची आहे. भाषेसंबंधित सर्व माहिती लक्षात ठेवायची आहे. या व्यतिरिक्त आता कुठलाही प्रश्न मला तरी वाटतंय का परीक्षेमध्ये येऊ शकत नाही. एवढी खूप इनफ आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर इथे थांबू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लिपी म्हणजे काय ते बघू.